नमस्कार सर्वांना, जय शिवराय. बऱ्याच दिवसांना पुण्यात मैदान होतं आणि बकासूर 20 नंबर गटामध्ये पळाला. बकासूर आणि बलमा आणि चांगल्या पद्धतीत ही गाडी गटपास झालेली आहे. आणि बकासूर आणि बलमा या विजयानंतरनं शर्यत शौकीनांचा, बकासूर प्रेमींचा सर्वांचा जल्लोष. आणि खऱ्या अर्थाने ही दोघं एकदम सुंदररित्या ताळमेळ त्यांचा जुळून गाडी गटपास झालेली आहे आणि आता सेमीसाठी पात्र झालेली आहे. 20 नंबर गटामध्ये गाडी पळाली. बकासूर जिथं जिथं बकासूर असेल तिथं तिथं त्याचे चाहते हे कायमच आपल्याला पाहायला मिळत असतात आणि जगभरातून त्याला मिळणारं प्रेम हे आपण कायमच सोशल मीडिया किंवा मैदानात किंवा इतर सर्वत्र पाहत असतो. आपण बऱ्याचदा शर्यत ही ऑनलाईन पाहत असतो, पण मैदानात बकासूर पाहणं एक वेगळीच पर्वणी असते. कारण मैदानात त्याचं रूप एक वेगळंच दिसतं. आणि हा बलमा त्याच्याबरोबर पळालेला बकासूरबरोबर आणि पलीकडं आपला सर्वांचा लाडका कोहिनूर, बैलगाडा शर्यत क्षेत्रातील देव, द्वादशा हिंद केसरी बकासूर. तर चांगल्या पद्धतीने गाडी गटाला पळालेली आहे आणि गाडी गटपास झालेली आहे. कालच वैभव मामांचा वाढदिवस होता. आपण सर्वांनी त्यांना शुभेच्छा दिल्यातच. हा आपला सर्वांचा लाडका देव, द्वादशा हिंद केसरी कोहिनूर बकासूर. आणि गाडी आता गटपास होऊन सेमीफायनलसाठी पात्र झालेली आहे. त्यांच्यावरती नंबर पण टाकले बघा 20. आणि हा आपला सर्वांचा लाडका कोहिनूर. बकासूरवर असणारं हे सर्वांचं प्रेम कायमच आपण पाहत असतो. आणि उन्हाळा चालू झालेला आहे आणि आता सेमीफायनलच्या जेव्हा चिठ्ठ्या निघतील तेव्हा पुन्हा एकदा गाडी सेमीफायनलसाठी पळेल.